सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, स्वामींची पुण्यतिथी जवळ आलेली आहे। 6 मे 2024ला स्वामींची पुण्यतिथी आहे। 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत आपल्याला स्वामींची आवडीची एकच सेवा करायची आहे। या सेवेने 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील। तुमच्या जीवनात चमत्कारही चमत्कार घडतील। तुमच्या जीवनातील अडीअडचणी, संकटे, समस्या दूर होतील। स्वामींची प्रत्येक गोष्ट ही अद्भुत असते, चमत्कारिक असते। आपण जर मनापासून पूर्ण विश्वासाने स्वामींची सेवा केली तर स्वामी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक सेवेकराला दर्शन देतच असतात। त्यांच्यावर स्वामींची कृपा होतच असते। म्हणून आपण प्रत्येक गोष्ट करत असताना स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे आणि प्रत्येक काम आपण मनापासून पूर्ण विश्वासाने केले पाहिजे। ही जी सेवा करायची आहे ना, ती सेवा पूर्ण विश्वासाने, मनोभावे, पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायची आहे। कोणती आहे ती सेवा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। स्वामी भक्तांनो, आपल्याला स्वामींच्या आवडीची सेवा म्हणजेच आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे। आपल्याला फक्त 11 वेळेस हा मंत्र बोलायचा आहे किंवा म्हणायचा आहे। आपल्याला स्वामीसमोर बसायचे आहे आणि 11 वेळेस आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे। आपल्याला त्या मंत्राचा शब्द पूर्ण श्रद्धेने बोलायचा आहे। आपण डोळे बंद केले तरी आपल्यासमोर स्वामी दिसायला पाहिजेत। ज्या पद्धतीने आपण मंत्रजाप करतो तो मंत्रजाप म्हणजे डोळे मिटल्यावर आपल्याला स्वामींची मूर्ती, फोटो आपल्या डोळ्यासमोर यायलाच पाहिजे। त्यानंतर आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे। हा मंत्र म्हणजे तारक मंत्र आपल्याला 11 वेळेस बोलायचा आहे। हा मंत्र खूपच प्रभावशाली व चमत्कारिक असा हा तारक मंत्र आहे। म्हणायलाही हा मंत्र खूप सोपा आहे। हा मंत्र आपल्याला फक्त 11 वेळेस बोलायचा आहे। विश्वासाने आणि मनोभावे स्वामीवर श्रद्धा ठेवून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे। आता आपल्याला स्वामीसमोर बसायचे आहे। तुम्ही एक वेळ ठरवून घ्या, सकाळची किंवा संध्याकाळची। त्याच वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। देवासमोर अगरबत्ती लावायची आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला बोलायला सुरुवात करायची आहे। त्या अगोदर एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि तारक मंत्र म्हणेपर्यंत त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवायचा आहे। तारक मंत्र म्हणल्यानंतर ते तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करायचे आहे। आपल्याला फक्त तारक मंत्रच म्हणायचा असं नाही, एवढेच करायची ही सेवा असेही नाही, तर तुम्हाला दिवसभरात कधीही ज्यावेळेस टाईम मिळेल ना त्यावेळेस तुम्हाला स्वामींचे नामस्मरण आपल्याला 7 दिवस सतत करायचे आहे। तुम्हाला त्या 7 दिवसामध्येच स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होईल। जर तुम्ही हा मंत्र रात्री बोलला तर तुम्हाला सकाळपर्यंत स्वामींची प्रचिती नक्की येईल आणि 7 दिवसात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडायला सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनामध्ये चमत्कारही चमत्कार घडायला सुरुवात होईल। तुमच्या जीवनातील अडचणी, संकटे, समस्या, दुःख दूर होतील। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील। हा मंत्रजप करताना पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, मनोभावे हा मंत्रजप आपल्याला करायचा आहे। तात्काळ तुम्हाला स्वामीची प्रचिती नक्की येईल। 30 एप्रिल ते 7 मे पर्यंत हा मंत्रजप करायचा आहे। या 7 दिवसामध्ये स्वामींची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि स्वामींना प्रसन्न करून घ्यायचे आहे। या 7 दिवसामध्ये तुम्ही जेवढ्या जास्त तुमच्याच्यानी सेवा होतील ना तेवढ्या जास्त स्वामींच्या सेवा नक्की करा। स्वामी तुम्हाला नक्कीच चमत्कार देतील, नक्कीच स्वामी तुम्हाला दर्शन घडवतील। स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा। तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते। श्री स्वामी समर्थ।